दरम्यान एमपीएससी गैरप्रकार प्रकरणात आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या प्रकरणामध्ये आता एक मोठा ट्विस्ट समोर आलाय। तक्रार बनावट असल्याचा मेल आता एमपीएससीला प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे। दोनपैकी एका तक्रारदारानं मेल केल्याची माहिती आता आहे। पुनर्परीक्षेसाठी देखील हा सगळा बनाव रचल्याचा मेल आता प्राप्त झाल्याचं सूत्रांच्या माध्यमातून कळालंय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आपण बघतोय की आता मोठा ट्विस्ट या प्रकरणामध्ये बघायला मिळतोय, काय नेमकी माहिती आहे? नक्कीच जी काही तक्रार करण्यात आली होती ही बनावट तक्रार असल्याचं एमपीएससी कडून सांगण्यात येत आहे। ज्या पद्धतीने खरं तर परीक्षा झाल्यानंतरून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी ही प्रामुख्याने मागणीसाठी ही तक्रार आहे ती बनावट केलेली पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भातला निकाल लागल्यानंतर खरं तर ही सगळी तक्रार आली होती आणि या तक्रार आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना चौकशीसाठी खरं तर बोलवण्यात आलं होतं। मात्र हे विद्यार्थी चौकशीसाठी आले नाहीत आणि ज्यावेळेस खरं तर चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं त्याच वेळेस खरं तर या विद्यार्थ्यांनी पुन्हा ही तक्रार आम्ही बनावट पद्धतीने केलेली आहे, लवकर परीक्षा होणार नाही आणि त्याचमुळे कुठेतरी आम्ही हा बनाव रचलेला आहे आणि अशा पद्धतीचं एक पत्र देखील आहे ते एमपीएससीला पाठवण्यात आलं होतं आणि या पत्र पाठवल्यानंतर खरं तर या पत्राची देखील आहे ती तपासणी आहे ती एमपीएससी कडून करण्यात आलेली आहे। कारण की ही तक्रार आल्यानंतर लगेच तात्काळ या सगळ्या संदर्भातली आहे ती चौकशी करण्यासाठी सुरुवात केली होती की नेमका खरंच हा पेपर फुटला आहे का, नेमकं काय झालं या सगळ्या संदर्भातली आहे ती चौकशी सुरू करण्यात आली होती आणि ज्या विद्यार्थ्यांनी खरं तर ही तक्रार दिली आणि या विद्यार्थ्यांना देखील एमपीएससी कडून बोलवण्यात आलं होतं। मात्र हे विद्यार्थी आहेत ते आले नाहीत आणि त्यानंतर ज्या वेळेस त्यांना बोलवण्यात आलं आणि त्याच वेळेस खरं तर यांनी हे पत्र आहे ते एमपीएससीला पाठवलेलं पाहायला मिळतं आणि या पत्रामध्ये जे विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती या सगळ्यांची नावं देखील आहेत ती आहेत। कारण की परीक्षा पुन्हा होणार नाही आणि यासाठीच खरं तर हा आम्ही सगळा बनाव आहे तो केला आहे असं स्पष्ट आहे तो उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी पेपर फुटीची तक्रार येत असतानाच हा बनाव रचला गेल्याचं पाहायला मिळतोय। नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की आता एमपीएससीच्या या कथित गैरव्यवहारामध्ये बनावट तक्रार होती का हे आता तपासलं जाणार आहे। एमपीएससी या संदर्भात अधिक तपास करणार आहे।